हॅलो एव्हरीवन, मी प्रियदर्शिनी कोल्हापुरी किचन क्वीन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आता संध्याकाळचे 8 वाजत ऑलमोस्ट आणि आत्ता मी ब्लॉगला स्टार्टअप करते कारण की आजचा दिवस मतदानाचा होता. मी आपल्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे. त्याच्यानंतर आल्यानंतर थोडीशी विश्रांती घेतली, घरात थोडी कामं केली आणि मग क्लास होता. आता भाकरी करते आणि भाकरी करताना तुमची आठवण आली, थोडेसे गप्पाही मारू म्हटलं. मस्त वरण उकळत आहे, भात झालाय, छान पिठलं भाकरीचा बेत करायचा आहे छान असा आणि त्यामुळं म्हटलं ब्लॉग्सला स्टार्टअप करूया. थोडीशी रेसिपी ही शॉर्टकटमध्ये सांगता येईल आणि तुमच्याशी थोडेसे गप्पाही मारता येतील म्हणून आता ब्लॉगला स्टार्टअप केलं आहे छान अशा. तर भाकरी कोणत्या खाती हा प्रश्न बऱ्याच लोकांना असेल. तर बाजरीची भाकरी आता सवय करून घेतली आहे. तर मस्त बाजरीची भाकरी गरम गरम आणि छान पिठलं भाकरीचं बेत आहे. वरण केलं आहे, भात आणि वरण पण आहे, पण मस्त भाकरीचा बेत केलं आहे बघू शकता. तर छान पातळ पातळ अशी भाकरी बनवायची आपल्याला. मस्त बाजरीची भाकरी भाजती आणि एक ऑलमोस्ट भाजून मी ठेवली छान अशी क्रिस्पी आणि इकडं मस्त वरण उकळत आहे आपलं आणि त्याचबरोबर इकडं भात पण केलेला आहे. तर छान गरम गरम पिठलं पण बनवते. फायनली चमचमीत असं पिठलं पण तयार झालंय बघा. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटते, असं छान असं पिठलं तयार झालंय. सोबत पापड पण भाजलेत. आता मस्त स्वयंपाक तयार झाला. पापड पिठलं सोबत आहे छान असा गरम गरम इंद्रायणी तांदळाचा भात आणि त्याच्यासोबत छान असं वरण, सोबत आहे मस्त भाकरी आणि आता कांदा घ्यायचा आहे. सगळेजण या जेवायला. मस्त असा स्वयंपाक तयार झालाय छान एकदम टेस्टी टेस्टी. कुणाला आवडतं पिठलं आणि भाकरी. मस्त गरम गरम पिठलं आणि सोबत कडक कडक भाकरी जर असेल ना तर आणि कांदा तर काय विचारूच नका, फार सुंदर लागतं बरं का कॉम्बिनेशन. आणि मी आता चांगलं घेते प्लेटमध्ये काढून, म्हणजे आता जेवायलाच घ्यायचे म्हणून. तर छान पिठलं भाकरी सोबत पापड भाजलेले आहेत. पापड भाजले म्हणजे थोडक्यात तळलेले आहेत. कारण त्याचं कारण असं झालं, महिला बाहेर जायचं होतं. मी तर रोज पापड नाही तळत, पण महिला जायचं होतं बाहेर जेवायला. फार दिवसापासून म्हणजे जवळपास 2-3 महिन्यात आम्ही गेलोच नाही. तर मग जायचं होतं, तर जायचं कॅन्सल झालं कारण वेळेअभावी जायला वेळ पण झाला होता. मग म्हटलं नको आता. तर कसं असतं लहान मुलांचं थोडंसं इम्प्रेस करायला आपल्यालाही काहीशी प्रयत्न करावे लागतात आणि तसं मीही छोटासा प्रयत्न केला. तिला म्हटलं मी तुला पापड फ्राय करून देते, फ्राय केलेले पापड आवडतात. थोडेसे पापड फ्राय केले, छान अशी कडक कडक भाकरी भात वरण सगळा सागर संगीत बेत केला. इतका खास नाही पण आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये इट्स ओके आहे, इनफ आहे. त्या एवढा स्वयंपाक म्हणजे भरपूर झाला. तर तिच्यासाठी छान असं बेत केला आहे आणि तुम्ही या जेवायला छान अशा जेवणाचा आस्वाद घ्यायला माझ्यासोबत. कुणाला आवडतं पिठलं. आणि आता मस्त जेवते आणि मग तुमच्याशी बोलते. मी बनवलेलं मस्त असं चमचमीत जेवण खाऊन आत्ता झाले आणि छान असं आता मस्त मी जेवण खाल्ल्यानंतर छान झोप येते. पण आम्हाला तसं नाही, मस्त जेवण केलंय छान. आता किचन साफ करायचं आहे आणि किचन साफ केल्यानंतर मग विश्रांतीची वेळ. फायनली मस्त असं किचन क्लीन केलेलं आहे, जेवण झालं आणि मस्त गरम पाणी उकळायला ठेवले. गरम पाणी का उकळायला ठेवले याचंही कारण सांगते. मला थोडंसं सर्दी खोकला आणि ताप झाला हे मी सांगितलं. तर गोळ्या घ्यायच्या आहेत, तर गरम पाणी करायला ठेवले. गरम पाणी घेते आणि शतपावली करायची आहे अजून, तर शतपावली पण करूया आपण. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर फायनली रविवारची सकाळ झालेली आहे आणि सकाळच्या सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा, सुप्रभात. छान सकाळ झाली, मस्त अंघोळ झाली, देवपूजा सुद्धा झालेली आहे आपली. बघा देवपूजा झालेली आहे आणि असा मस्त घट्ट चहा उकळतोय गरम गरम आणि या गोडगोड चहा बरोबर आजच्या दिवसाची सुरुवात सुद्धा आपल्याला गोडगोड करायची आहे.
सकाळपासून सगळी कामं आवरली छान आणि कपडे धुवून आले मस्त. त्याच्यानंतर नदीला जाऊन व्ह्यू पण घेऊन आले मस्त आणि थोडंसं जेवण केलं. साधी भाजी भाकरी खाल्ली. आणि कारण की कसं आहे म्हणतात की भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा असेल तर काहीही साध्य होतं. तर भुकलेल्या टायमामध्ये जर काहीही मिळालं ना तर त्या टायमिंगला आपल्याला ते छानच वाटतं. मग ते 5 स्टार हॉटेलचं जेवण पाहिजे असं काही नसतं. घरातलं मिरची भाकरी जरी असेल तरी ती छान लागते. तर आल्यानंतर छान जेवण केलं. आता गिरणीत दळण टाकलंय. रविवारचा दिवस हा खूप हॅक्टिक असतो. रविवारच्या दिवशी सकाळची खूप कामं असतात आणि बरेचसे लोक रविवार म्हणजे जास्त वेळाने उठणं वगैरे ह्या गोष्टी प्रेफर करतात. पण आपल्याला जर सरळ सवय लागलेली असते की सकाळी लवकर उठायचं, कामं उरकायची आपली, तर अशा वेळेला मात्र झोपावं वाटत नाही. मग त्यामुळे सकाळी उठले, सगळी आंघोळ वगैरे झाली, सगळं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलंय. कालचाही थोडंसं रुटीन तुमच्याशी संध्याकाळचं शेअर केलेलं आहे. आणि आता मस्त आता गिरणीत दळण टाकलेलं असल्यामुळे थोडासा व्हॉइस येतोय तुम्हाला, व्हॉइस ऐकायला येतोय आवाज, त्याबद्दल सॉरी. पण आता इथून पुढचा दिवस अजून काही कामामध्ये स्पेंड होईलच, तेही तुम्हाला मी शेअर करेनच. पण आपला हा ब्लॉग खूप मोठा होईल, त्याच्यामुळं आता गिरणीतलं दळण होत आहे तोपर्यंत हा व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न करते. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. इथून पुढच्या ब्लॉगसाठी कोणते ब्लॉग तुम्हाला पाहायला आवडतील हेही नक्की सांगा. जास्तीत जास्त ब्लॉगला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक आवडला तर केल्यावर काही हरकत नाही, तर एक लाईक सुद्धा करा. चला मग पुन्हा भेटू नवीन ब्लॉग बरोबर. बाय बाय.